नमस्कार. नेहमीप्रमाणे आपला आजचा देखील व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि युजफुल या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर आपली पहिली टिप्स या ठिकाणी अशी आहे अगरबत्तीसाठी. आता सध्या आपल्याकडे पावसाळा चालू आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये दुर्गंधी होते. पावसामुळे घरामध्ये ओलावा तयार झाल्यामुळे अगदी दुर्गंधी तयार होते आणि ही अगरबत्ती जर आपण अशीच लावली तर त्याचा जो सुगंध आहे तो काही काळासाठीच घरामध्ये येत असतो. परंतु आपण अगरबत्तीचा अगदी वेगळा वापर करून आपल्या घरामध्ये नेहमी सुगंध कसा यावा याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला जी अगरबत्ती आहे ती थोडीशी या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पेपर. तुम्ही या ठिकाणी न्यूजपेपर देखील घेऊ शकता. तुमच्याकडे जर न्यूजपेपर नसेल तर तुम्ही टिश्यू पेपर देखील या ठिकाणी वापरू शकतात आणि जो आपण अगरबत्तीचा जो भाग काढला होता छोटासा तो आपल्याला या ठिकाणी या पेपरमध्ये एक पुडी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी 3 पुड्या या ठिकाणी बनवणार आहोत आणि तत्पूर्वी तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. अशा प्रकारे तुम्हाला या छोट्या पुड्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला टाचणीच्या किंवा सुईच्या साहाय्याने याला छोटंसं छिद्र पाडून घ्यायचं आहे. बघू शकतात 1 किंवा 2 छिद्र पुरेसं आहे, जास्त छिद्र पाडायची गरज नाही. 1 किंवा 2 छिद्र आपण या पुडीला पाडून घेणार आहोत आणि या ज्या पुड्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहे आपल्या घरातील प्रत्येक ठिकाणी. बघू शकतात मी एक फ्रीज खाली ठेवली आहे 1 पुडी. त्यानंतर आपण काही पुड्या कपड्यांखाली ठेवणार आहोत आणि काही किचनमध्ये देखील ठेवणार आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही घरातील प्रत्येक कोपऱ्यात जर 1-1 पुडी ठेवली तर तुमच्या घरातील जो दुर्गंधाचा वास आहे तो नक्कीच या ठिकाणी कमी होणार आहे आणि घरात फ्रेशनेस देखील जाणवेल. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे किसणीसाठी. आता आलं किसण्याची जी किसणी आहे ती बऱ्याचदा रोजच्या कामात वापरामुळे तिला धार राहत नाही, त्यावरती काही किसायला गेलं की ते किसल्या जात नाही. परंतु आपण घरच्या घरी याला धार लावणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीने. बघू शकतात मी इथे एक सुगडं घेतलेलं आहे जे संक्रांतीला वापरतो आपण आणि ते जे सुगडं आहे ते आपल्याला या किसणीवरती असं घासून घ्यायचं आहे. बघू शकतात त्यामुळे काय होतं की जी किसणी असते तिला धार येते आणि आपण जी किसणी धार नसते त्यामुळे जी फेकून देणार असतो ती आपण या ठिकाणी फेकून न देता बघू शकता या ठिकाणी पुन्ह्याचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही सुगड्याच्या साहाय्याने किसणी जर अशी घासली तर नक्कीच तुमच्या किसणीला धार येईल आणि अगदी नव्यासारखी किसणी या ठिकाणी होणार आहे. मोठी जी किसणी असते ती देखील तुम्ही अशाच पद्धतीने घरच्या घरी तिला धार लावू शकतात. अगदी घरच्या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी किसणीला धार लावलेली आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आता पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा साखरीला पाणी सुटतं. जे आपल्याकडे डबे असतात ते एअरटाईट नसल्यामुळे जे साखर किंवा मीठ आहे ते पाणी सोडतात. मध्ये हवा गेल्यानंतर ज्या डब्यांना झाकण पॅक नसल्यामुळे या ठिकाणी जे साखरेचं पाणी या ठिकाणी तयार होतात. परंतु आपण काही घरगुती पद्धतीने हे पूर्ण एअरटाईट डब्बा या ठिकाणी बनवणार आहोत. आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक चिकट टेप. मी इथे ट्रान्सपरंट चिकट टेप वापरलेला आहे. शक्यतो तुम्ही ट्रान्सपरंट चिकट टेप वापरा, जेणेकरून तो दिसणारही देखील नाही आणि आपण चिकट टेप लावला आहे की नाही हे देखील समजणार नाही. बघू शकतात अशा पद्धतीने जो वरचा भाग असतो जिथे आपण झाकण लावतो त्या ठिकाणी आपल्याला हा चिकट टेप अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे झाकण आहे ते लावायचं आहे आणि पहिल्यापेक्षा हे झाकण खूप टाईट या ठिकाणी बसतं. तुम्ही याचा जेव्हा वापर करशाल त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि आपला एक डब्बा एअरटाईट बनलेला आहे तोही अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही नक्की याचा वापर करा आणि आपली जी साखर आहे ती जर मेल्ट होत असेल तर यापासून नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. त्यानंतरची आपली शेवटची आणि महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे गॅसच्या बर्नरसाठी. आता बघू शकतात आपण रोजच्याच गॅसचा वापर केल्यानंतर ही जी छिद्रे असतात ती पॅक होतात आणि पॅक झाल्यामुळे आपल्याला गॅस जास्त लागतो, आपला गॅस लवकर संपतो, अशा बऱ्याच समस्या आपल्याला येतात. परंतु आपण ही जी बर्नर आहे ते अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी साफ करणार आहोत. बघू शकता मी या ठिकाणी एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे खोबरे तेल, जे की सर्वांकडेच असतं. त्यानंतर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी वॉशिंग पावडर. तुम्ही कुठलीही तुमच्याकडे कपडे धुण्याची जी पावडर असते डिटर्जंट पावडर ती या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. आपल्याला अगदी चिमूटभर डिटर्जंट पावडर या ठिकाणी टाकायची आहे आणि
खोबरे तेल मी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. ते दोघं मिक्स करून आपल्याला या ठिकाणी तुमच्याकडे जर जुना टूथब्रश असेल त्याने देखील तुम्ही हे बर्नर घासू शकतात किंवा घासणीच्या साहाय्याने देखील हे बर्नर तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकतात. खोबरे तेलामुळे या बर्नरला जो गंज लागलेला असतो तो लवकर निघण्यास मदत होते आणि पुन्हा जो गंज लागू नये यासाठी देखील खोबरे तेलाची खूप मदत या ठिकाणी होते आणि जी छिद्रे असतात ती लवकर यामधून मोकळी होतात. यापासून बघू शकतात किती काळं पाणी निघालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करा. जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा, कारण मी नेहमी असे यूजफुल व्हिडिओ कायम घेऊन येत असते. ज्यांनी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.